हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर कशा आहेत सगळे? आजचा सकाळ माझी डिटॉक्स वॉटरने सुरू झाली. म्हटलं चला आजपासून डिटॉक्स वॉटर प्यायला सुरुवात करूया आणि माझ्यासोबतच ज्यूस पण. डिटॉक्स वॉटर मी आधी पण प्यायची, पण माझं थोडं स्किप झालेलं होतं. आणि हो, आज होता वांग्याच्या भाजीचा लास्ट डे, म्हणजे वांग्याचा लास्ट डे होता. कारण आमच्याकडे खंडोबा असल्यामुळे 4 महिने वांगे बंद असतात आणि 8 महिने वांगे सुरू राहतात. तर आज वांग्याचा लास्ट डे असल्यामुळे बेकार वाटत होतं यार की ती A1 भाजी. मग वांग्याच्या भाजीसोबत मी छोटेसे पानगे पण बनवून घेतले होते. त्यानंतर मग कुकर लावून घेतला, कारण आज स्वयंपाक माझ्याकडे होता. पानगे आणि वांग्याचं कॉम्बिनेशन इतकं टेस्टी वाटते ना, तुम्ही पण नक्कीच कधीतरी ट्राय करा. चला तर मग स्वयंपाक तर बनवून झालेला होता आणि छान शिवताई पण आपल्या घरी आलेल्या होत्या. दुपारच्या वेळेला पास्ता आणि मॅगी खायची इच्छा झाली, तर विचार केला की चला पास्ता बनवून घेऊया. मग थोड्याच वेळाने विचार केला की चला सोबतच मॅगी पण ऍड करून घ्या. आज कुछ तुफानी करते या विषयावरती मी आज मॅगी आणि पास्ताचं कॉम्बिनेशन बनलं, जे खूप जास्त बेकार झालं होतं. पण तरी मी तुम्हाला सांगत आहे की मी कसं काही केलं. त्या दोघांना पण मी मिक्स केला, त्याला बॉईल केला. त्याच्यामध्ये अर्धे पास्ता शिजले नव्हता, मॅगी पूर्ण गिनी झालेली होती, जे बिलकुल बकवास लागत होती. आणि मग काय म्हटलं, तुम्हाला दाखवून तर काही फायदा आहेच नाही, कारण पास्ता आपला शिजलेला नाही होता. म्हणून म्हटलं त्याला एक साईड ठेवूया. आपण याच्यामध्ये फेल पडलं हे समजून घेतलं स्वतःला आणि स्किप मारलं ते. त्यानंतर थोडं इतरून घेतलं, कारण आज केलं होतं आपण हेअर वॉश. हेअर आपले मस्त वाटत होते. रात्री जायचं जेवण करायसाठी मोहरम मध्ये, कारण मोहरम मध्ये मला खिचडा खूप जास्त आवडते. तर हा होता मोहरमचा विषय. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.